नमस्कार. स्नेहांकित हेल्पलाईनने आयोजित केलेल्या करिअर गायडन्स वर्कशॉप याच्या तिसऱ्या सत्रात आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. इथे मी स्नेहांकित हेल्पलाईनची ट्रस्टी मंगल राजे आपलं स्वागत करत आहे. इथे उपस्थित आहेत स्नेहांकितच्या चेअरपर्सन मिसेस परिमला भट, आमचे सर्व कमिटी मेंबर्स आहेत सुयता सामंत, गिरीश गद्रे, योगेश चौधरी आणि आजचे आपले प्रमुख अतिथी समीर लाटे. या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. थोडक्यात मी आता स्नेहांकित बद्दल थोडस सांगते, कारण किती जणांना स्नेहांकित बद्दल माहिती आहे याची मला कल्पना नाहीये, तेव्हा ती थोडी माहिती देऊ इच्छिते. 2001 साली श्रीमती परिमला भट यांनी या संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेच्या फाउंडर व चेअरपर्सन आहेत. एअर इंडियात कार्यरत असलेल्या श्रीमती परिमला भट स्वतः दृष्टिबाधित आहेत. शिकत असताना आपल्याला आलेल्या अडचणी इतर दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना येऊ नये या हेतूने त्यांनी ही संस्था सुरू केली. सुरुवातीला विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तकं रेकॉर्ड करणं, त्यांना प्रत्यक्ष वाचून दाखवणं, शिकवणं अशी कामं आमचे सर्व स्वयंसेवक करत असत. दिवसेंदिवस कामाचा व्याप वाढू लागला. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातील इतर राष्ट्रांमधूनही पुस्तकांची मागणी येऊ लागली. पुस्तकं रेकॉर्ड करण्याबरोबरच ती ब्रेल मध्ये करण्याचं काम आमचे स्वयंसेवक म्हणजे अजूनही करत आहेत. शालेय व महाविद्यालयीन पुस्तकांबरोबरच इतर वाचनीय पुस्तकांचा पण त्याचा समावेश आहे. काळ बदलू लागला, टेक्नॉलॉजीचं युग सुरू झालं. स्नेहांकितनी दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ऑफलाईन कॉम्प्युटर क्लासेस सुरू केले. टॅली विथ जॉर्ज याचं शिक्षण ऑनलाईन दिलं जाऊ लागलं. टॅली शिकवणारे श्री समीर लाटे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण बरंच काही ऐकणार आहोत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार. याचबरोबर इलेक्ट्रिक अँड LED प्रोजेक्ट, सिग्नेचर ट्रेनिंग वर्कशॉप्स, होम मॅनेजमेंट स्किल ट्रेनिंग, यात भाज्या चिरणं, बेसिक कुकिंग, पोळ्या कशा करायच्या हे सगळं शिकवलं जातं. असे वेगवेगळे उपक्रम स्नेहांकित राबवत आहेत. दर सुट्टीत एक आठवड्याचा रेसिडेन्शियल कॅम्प तसंच लो विजन कॅम्प हे घेतले जातात. वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणं, तसंच 10वी 12वी व पदवी परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पण आयोजित केला जातो. स्नेहांकित हेल्पलाईनचे डोंबिवली व ठाणा येथील मल्टी सर्व्हिस सेंटर कार्यरत आहे. सर्व वयोगटातील मुलांना शालेय अभ्यास, कम्प्युटर तसंच ब्रेल शिकवलं जातं आणि वेगवेगळे खेळ यात बुद्धिबळाचा पण समावेश आहे, याचं शिक्षण दिलं जातं. स्नेहांकित संस्था नावारूपाला आलेली आहे. दृष्टिबाधितांसाठी अविरत झटणारी ही संस्था आणि या संस्थेच्या यशाचं श्रेय जातं संस्थेचे कमिटी मेंबर्स, असंख्य स्वयंसेवक व आमचे डोनर्स यांना. तर ही थोडक्यात तुम्हाला मी म्हणजे तसं बघितलं तर स्नेहांकितचं कार्य खूप आहे. थोडक्यात तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून मी सांगितलेली आहे. आणि आता आपण इथे जे तिसरं सेशन सुरू करणार आहोत त्यात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत आणि आजचे आपले प्रमुख अतिथी श्री समीर लाटे, स्नेहांकितचे कमिटी मेंबर आहेत. ते स्वतः CA आहेत आणि रिलायन्स मध्ये कार्यरत आहेत. कॉमर्स व त्याच्याशी निगडित विषयांवर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांना बोलतं करणार आहे त्याच क्षेत्रातील CA फायनल करत असलेलं श्री वेदांत उमेश मुदडा. MHSCT ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात त्यांनी क्लिअर केली आहे. उत्तम रीतीने MCOM पास झालेले वेदांत यांनी BCOM ला गोल्ड मेडल मिळवलं आहे. 10वी व 12वी 90% जास्त मार्क मिळवून दिव्यांगांमध्ये ते प्रथम क्रमांकावर राहिले आहेत. त्यांचं व तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते श्री वेदांत यांना बेस्ट स्टुडंट अवॉर्ड प्राप्त झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना प्रेसिडेंट डॉक्टर शंकर दयाल शर्मा गोल्ड मेडल या सन्मानाने गौरवित केलं आहे. असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत, किंबहुना त्यांनी प्राप्त केले आहेत स्वतःच्या कर्तृत्वावर. स्वप्नील पटनी क्लासेस पुणे, अशोका बिझनेस स्कूल्स, उद्योगवर्धिनी नाशिक अशा वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळालं आहे.
AKNS अँड असोसिएट्स नाशिक येथे आर्टिकलशिप करताना टॅक्स ऑडिट अँड GST कंप्लायन्स, फिनान्शियल अनालिसिस मध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे. हे मिळवण्यासाठी जिद्द, मेहनत व दृष्टीबाधितेवर मात करून जीवन यशस्वी होण्याची त्यांची जी म्हणजे इच्छाशक्ती व त्याच्यासाठी केलेले प्रयत्न हे खूप महत्वाचे आहेत. आणखीन तसं बघितलं ना तर त्यांच्याबद्दल बरंच काही सांगता येईल, एवढं त्यांच्या अचिव्हमेंट्स आहेत की आपलं फुल सेशन त्याच्यावर होऊ शकतं. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आज श्री वेदांत आपल्या वर्कशॉपमध्ये त्यांचा सहभाग जो आहे ती स्नेहांकितला खरंच अभिमानाची बाब आहे. आता स्वतः दृष्टीबाधित आहे तर स्वतः जसे सक्षम झालेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तसंच बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण सक्षम व्हावं यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न असतात. आता मी श्री वेदांत यांच्याकडे पुढील कार्यक्रमाची सूत्र देते. धन्यवाद. वेदांत. Thank you so much, Mangal Madam, for this wonderful introduction. Needless to say that Snehankit has a huge role to play in my journey. Very warm welcome to all. It is indeed a great pleasure for me to speak to you all, and thank you so much for joining this webinar, a webinar which includes knowledge, skill, and experience from the real world champions. So let me start this session without a further delay with an introduction of exemplary personality that we are joined with today. None other than CA Samir Lete sir. He is a Mumbai-based chartered accountant and having rich experience of 21 years. So आपलं जितकं वय आहे तितका त्यांचा एक्सपिरियन्स आहे. So it is going to be a very interesting session for all of us to listen to him in his journey through reputed companies like Reliance Industries, then MCS, that is Commodity Exchange, and Chaugule Constructions Chemical is nothing short of exemplary. I think he currently works as a manager in accounts and finance, NBFC and land team in Reliance Industries. What truly set him apart is not his professional achievement, I think, but his unwavering spirit and commitment to inclusion and empowerment. In Jan 2020, I would like to go through some of his important achievements. I think the list is very long, but I would just like to mention some of the important achievements. In Jan 2020, he was honored by Special Recognition Award by the Institute of Chartered Accountants of India, which is the second largest accounting body in the world, under the differently abled chartered accountant category. In the immediately following year, in 2021, his work is appreciated by Income Tax Department. We all know that we have to file income tax returns. He is the person who has made it possible for visually impaired to file income tax return accessibly on the income tax portal. So he was appreciated for that work. He is a compassionate advocate and mentors for many visually impaired, including me. He also mentors students through BGFI Blind Graduate. Excuse me, sir. He contributes articles on finance in various magazines for visually impaired as well as sighted people. More additionally, he serves on the managing committee of Snehankit, an organization which has come together, which has Hello. us to come together. Yes, you to speak in Hindi or Marathi, because the students who have joined, they have just passed 10th or their 12th, so they doesn't know English. I think so. They may know, they may not know English well. Okay, So can and कॉम्बिनेशन Marathi. सो समीर सरांचं इंट्रोडक्शन देताना जसं मी आपल्याला सांगितलं की ही हॅज अ रिच एक्सपिरियन्स, 21 वर्षांचा रिच कॉर्पोरेट एक्सपिरियन्स त्यांच्या सोबत आहे. आणि जितकं आपलं वय नसेल तितका या माणसाचा एक्सपिरियन्स आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे हे सेशन नक्कीच इंटरेस्टिंग होणार यात काही शंका नाही. दुसरी गोष्ट म्हणजे समीर सर इज करंटली वर्किंग विथ रिलायन्स इंडस्ट्रीज. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, वन ऑफ द बिगेस्ट कॉर्पोरेट जायंट. आणि त्या कंपनीमध्ये सर ॲज मॅनेजर ऑफ अकाउंट्स अँड फायनान्स, एनबीएफसी अँड लँड टीम म्हणून काम करतायत. म्हणजे त्यांचं प्रोफेशनल अचिव्हमेंट तर 100% आहेच. इट्स अ 21 इयर्स ऑफ रिच एक्सपिरियन्स. पण त्यापेक्षाही जास्त त्यांची जे कमिटमेंट आणि जे अनवेवरिंग स्पिरिट आहे आपल्या व्हिज्युअल इम्पेअर्ड डिसेबल कम्युनिटीसाठी, ते इन्क्लुजन म्हणजे सगळ्यांना एज्युकेशन मध्ये इन्क्लूड करण्यामध्ये आणि एम्पॉवर करण्यामध्ये, सगळ्यांना सक्षम करण्यामध्ये ते फार बिलीव्ह करतात. त्यासाठी त्यांच्या भरपूर अचिव्हमेंट्स आहेत.
लिस्ट ही खूप मोठी आहे, पण त्यापैकी काही जर महत्वाच्या मेन्शन करायच्या असतील तर मला असं वाटतं की जानेवारी 2020 मध्ये जी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आहे, जी की जगातली दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अकाउंटिंग बॉडी आहे प्रोफेशनल लोकांसाठी. तर त्यांच्याकडून स्पेशल रेकॉग्निशन अवॉर्ड, हा अवॉर्ड त्यांना मिळणं हे आपल्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ते आपल्या सोबत आज आहेत. त्यानंतर हे visual करण्यामधलं जे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं त्याला सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्याची सुद्धा दखल घेतली आणि ही वॉज अप्रिशिएटेड विथ दॅट ऑनर. त्यानंतर मला असं वाटतं की ते कायम एक आपल्या दृष्टीहीनांना मेंटोरिंग करण्याचं काम करतायत थ्रू BGFI नावाची संस्था आहे, खूप मोठी संस्था आहे. त्यांचे खूप आर्टिकल्स पब्लिश होतात वेगवेगळ्या मॅगझिन्स मध्ये, नॉट ओनली फॉर व्हिज्युअल इम्पेक्ट बट सायटेड चार्टर्ड अकाउंटंट्स ॲज वेल ऑन व्हेरियस टॉपिक्स, म्हणजे कॉमर्स रिलेटेडच नाही तर डिसेबिलिटीच्या ज्या समस्या आहे किंवा व्हिज्युअल इम्पेक्टला जे प्रॉब्लेम येत आहेत त्यापर्यंत पंतप्रधानांपर्यंत सुद्धा जाण्याची त्यांनी दाखवली आपल्यासाठी. सो ऑल्सो ही इज अ मॅनेजिंग कमिटी मेंबर ऍट स्नेहांकितच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये सुद्धा ते आहे. मोर इम्पॉर्टंटली जे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे की ही इज द ब्रेन, म्हणजे ते मुख्य आहेत. टॅली विथ जॉज हा त्यांचा कोर्स आहे. त्या कोर्समुळे अनेक व्हिज्युअल इम्पेअर्ड मुलांना, अनेक ब्लाइंड मुलांना जे की कॉमर्समध्ये आता करिअर करतायत सक्सेसफुली, तर टॅली सॉफ्टवेअर खूप महत्वाचं सॉफ्टवेअर असतं अकाउंटिंगसाठी. तर ते शिकण्यासाठी ही इज द फर्स्ट पर्सन ज्यांनी हे पूर्ण भारतात चालू केलंय, जे भारतात शिकवतात. आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आय ऑल्सो बीन ही स्टुडंट. तर विथ दिस इंट्रोडक्शन आय थिंक दिस इज नॉट इनफ. मला फक्त इतकंच म्हणावंसं वाटेल की मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लेकिन लड़ने वालों के कदमों में सारा जहाँ होता है. दिस इज द लेसन दैट समीर सर टीचेस अस थ्रू हिज अचीवमेंट्स. Sir, I would like to formally invite you for this session with great inspiration and enthusiasm. मी समीर सरांना आमंत्रित करतो आणि रिक्वेस्ट करतो की या सेशनची त्यांनी सुरुवात करावी या प्रश्नासोबत, की असं म्हटलं जातं सर की दिशा मिळाली की वाट सापडते. तर मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की कॉमर्स क्षेत्रात 10वी नंतर करिअर करणं म्हणजे नेमकं काय आणि आपल्यासोबत काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज पुढे असतील. समीर सर. थँक्यू वेदांत. आणि सगळ्या मेंबर्स जे सर, हे पण थोडस दूर कराल तुम्ही तुमच्या माध्यमातून की हा जो गैरसमज असतो की ब्लाइंड कॉमर्स हो घेऊ हो शकत नाही आणि हो गणिताचा कॉमर्सशी किती संबंध आहे. हो हो सर हो. ओके. सर्व मेंबर्सना जे ऐकतायत त्यांना सुप्रभात. आता कॉमर्स बद्दल बोलायचं तर आधी कसं आहे, एकतर आपल्या इथे काही गैरसमजुती आहेत. काही जे प्रोफेशन्स आहेत जसं म्युझिक म्हणा किंवा टीचिंग म्हणा, हे ब्लाइंड लोकांसाठी आहेत. ब्लाइंड लोक करू शकतात, दृष्टीबाधित करू शकतात असं म्हटलं जातं. कोणीही दृष्टीबाधित विद्यार्थी कॉलेजला आला की त्याला सांगितलं जातं, बाबा तू आर्ट्सला जा, कॉमर्स सायन्स हे काही दृष्टीबाधितना झेपणार नाही. पण आता सायन्स बद्दल तर मी जास्त बोलू शकत नाही, पण कॉमर्स बद्दल नक्की बोलू शकतो की हे दृष्टीबाधितांना आरामात जमू शकतं. कॉमर्समध्ये आहे काय, मूळ म्हणजे आहे की पैशाचे व्यवहार. आता कुठलीही गृहिणी जी घर चालवते ती हेच करते. तिला स्वतःच्या पगारातनं किंवा इतरांच्या पगारातनं जो पैसा मिळतो त्यातून तिला घर चालवायचंय. शेवटी कॉमर्समध्ये ह्यापेक्षा वेगळं काहीही नाहीये. तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड्स किंवा टर्मिनॉलॉजी किंवा बॅलन्स शीट वगैरे अशा भरपूर गोष्टी त्यावर आहेत. पण मूळ गोष्ट हीच आहे, तुमच्याकडे जी रक्कम आहे त्यातून सर्वात जास्त उत्पन्न कसं करणार, ती बरोबर कशी वापरावी. त्यामुळे ब्लाइंड लोकांना कॉमर्सशी घाबरायची काहीच गरज नाही. आणि आता टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यामुळे तर त्याहूनही काही घाबरायची गरज नाही. कॉमर्समध्ये बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की पुढे काय स्कोप आहे, किंवा मॅथमॅटिक्स तुम्हाला येत नाही, 10वीला घेतलेलं नाही तर काय होईल. तर कॉमर्समध्ये मॅथमॅटिक्सचा असा खूपसा असा अभ्यास करावा लागत नाही. 11वी-12वीला मॅथमॅटिक्सचा ऑप्शन आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस, किंवा आता जो नवीन कोर्स न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 NEP 2020 याच्या खालती आलेला प्रॅक्टिकल अकाउंटिंग हे विषय आहेत. आणि तसं बघायला गेलं तर माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये मी गणिताच्या फक्त 4 गोष्टी वापरलेल्या आहेत: ऍडिशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. याहून 5वी गोष्ट लागत नाही. आणि मला वाटतं ह्या 4 गोष्टी गणितातल्या आपण सगळे आरामात करू शकतो. येस सर, बिलकुल. हा.
तर कॉमर्समध्ये बघितलं तर 11वी-12वी झाल्यानंतर भरपूर वाटा आहेत. पहिलं म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी, दुसरं कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स, कंपनी सेक्रेटरीज, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, MBA पुढे जाऊन, किंवा जर कोणाला खरंच मॅथ्सची आवड असेल, कोणाला खरंच मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये करायचं असेल, तर ऍक्च्युरियल सायन्सेस आहेत, CFA आहे, CPA आहे. त्याबरोबर भरपूर शॉर्ट टर्म कोर्सेस पण आहेत 12वी नंतर, सर्टिफिकेट कोर्सेस अकाउंट्समध्ये, पब्लिक फायनान्समध्ये, इन्सॉल्व्हन्सीमध्ये. पण हे सगळे 12वी नंतरचे आहेत. जे मुलं आता 11वीला आहेत त्यांनी एकावरच लक्ष द्यायचं की अकाउंट्सचा जो आपला बेस आहे तो पक्का करून घ्यायचा. कारण अकाउंटचे मुख्य 3च नियम आहेत, ज्याला गोल्डन रूल्स असं म्हणतात. आणि अख्खं अकाउंट्स जे आहे ते या 3 नियमांवरच आधारित आहे. जर हे 3 नियम आपले पक्के झाले तर आपण अकाउंट्समध्ये काहीही करू शकतो. बरं, दुसरं लोक म्हणतात अकाउंट्सची प्रॅक्टिस करायची कशी, कारण त्याला एक फॉर्मॅट असतो. साइटेड लोक तर तो फॉर्मॅट बघून त्यात गोष्टी टाकू शकतात. दृष्टीबाधित लोक काय करतील, तर दृष्टीबाधित लोकांसाठी एक सोयीची गोष्ट आहे ती मायक्रोसॉफ्ट एक्सेल. एक्सेलमध्ये आपण तो आराखडा मांडू शकतो. कॉलम्स, रोज जे काय आहेत ते आपण मांडून तशा एंट्र्या पास करू शकतो, त्याच्यावर प्रॅक्टिस करू शकतो. पण यात एक गरजेचं आहे की आपल्याला कम्प्युटरचं ज्ञान गरजेचं आहे आणि सारखं ते ज्ञान आपल्याला अपडेट करावं लागेल. एक्सेल असो, वर्ड असो, पॉवर पॉइंट असो किंवा इंटरनेट सर्फिंग असो. त्याचबरोबर युट्यूबवरही भरपूर अकाउंट्स रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. आज जवळजवळ प्रत्येक वर्तमानपत्र ऑनलाईन मिळतात आपल्याला, जनरल वर्तमानपत्रही आणि बिझनेस किंवा कॉमर्सशी रिलेटेड सुद्धा. तेव्हा माहिती भरपूर आहे. आपल्याला ठरवायचंय की आपल्याला कॉमर्सच्या कुठल्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे. आता प्रत्येक क्षेत्राचं स्पेशलायझेशन वेगवेगळं आहे. म्हणजे जर तुम्ही चार्टर्ड अकाउंटन्सीमध्ये गेलात तर तुमचा भर अकाउंट्स, फायनान्स, कंप्लायन्सेस याच्यावर जास्त असतो. तुम्ही CMA मध्ये गेलात, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट व्हायला, तर तुमचं कॉस्टिंग, कॉस्ट ऑडिट या फील्ड्सवर जास्त भर असेल. तुम्ही कंपनी सेक्रेटरी बनलात तर मग तुमचं कॉर्पोरेट लॉ, लिगल मॅटर्स याच्यावर जास्त भर असतो. किंवा तुम्ही BMS ला गेलात, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, तर तुमचा जास्त फोकस असतो प्रेझेंटेशन्स, पूर्ण इंडस्ट्री कशी चालते ते समजणं, या गोष्टींवर जास्त फोकस असतो. तर आता एक तर 12वी नंतर अकाउंट्सचा कुठला भाग आपल्याला आवडतो कॉमर्सचा, हे आपण ठरवायचं आणि त्या अनुषंगाने वाटचाल करायची. पण एक आहे, जर कोणी सांगितलं की कॉमर्स जमणार नाही तर ते साफ खोटं आहे. आज अनेक लोक आहेत जी कॉमर्स नीट प्रमाणे करतायत आणि उत्कृष्टरित्या करतायत. म्हणजे भारतभर आहेत अशी. ग्रेट सर, ग्रेट. करिअर गायडन्स हा तुमच्या बोलण्यातून आज लक्षात आला की ज्यावेळेस करिअर निवडायचं असतं 10वी नंतर, आपल्यासमोर अनेक मार्ग असतात, पण कोणीतरी सांगणार नसतं आपल्या फील्ड मधलं, आपल्या व्हिज्युअली इम्पेअर्ड कम्युनिटी मधलं, की खरंच म्हणजे ज्यांनी अचीव्ह केलंय त्यांच्याकडून काहीतरी ऐकणं. कारण बरेच म्हणजे चुकीच्या ऍडवाइसेस दिल्या जातात, जसं तर सरांनी सांगितलं. तर मी दुसऱ्या प्रश्नाकडे अलगतच वळतोय की जसं तुम्ही मेन्शन केलं, पहिली गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातं, जेव्हा मी करिअर स्टार्ट केलं इन कॉमर्स तेव्हा मला सुद्धा असं म्हणजे बऱ्याच जणांकडून सांगण्यात आलं की कॉमर्स म्हणजे बँकिंग मध्ये करिअर का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉमर्सचा आणि मॅथ्सचा कितपत संबंध आहे, जर मॅथ्स येत नसेल तर कॉमर्स मध्ये येऊच नाही, अशी परिस्थिती आज आहे का? समीर सर. मी तुमच्या प्रश्नाचा दुसरा भागाला आधी उत्तर देतो. येस सर. मॅथ्स येत नसेल तर कॉमर्समध्ये जाऊ नये हे साफ खोटं आहे. आता तुम्हाला जर ऍक्च्युरियल सायन्समध्ये जायचं असेल तर हो, मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स हे खूप महत्वाचं आहे. 1-2 ब्लाइंड लोक आहेत जी या फील्डमध्ये गेलेली आहेत. पण जर तुम्हाला मॅथ्स किंवा स्टॅटिस्टिक्सची रुची नसेल तर इतर मार्गही आहेत कॉमर्समध्ये. तुम्ही BMS करा, MBA करा, CA, ICMA किंवा MCOM करा, त्यातही भरपूर वाव आहे. आणि CA वगैरे जे आहेत विषय किंवा जे करिअर्स आहेत त्यांना मॅथ्सची जास्त गरज नाही. जरी आपल्याला फॉर्म्युले वगैरे माहिती नसतील तरी आज आपल्याकडे कॅल्क्युलेटर्स आहेत, एक्सेल आहे. तेव्हा मॅथ्स येत नाही म्हणून कॉमर्स नाही घेत हे आता एक्सक्यूज राहिलेलं नाहीये. आणि तुमच्या प्रश्नाचा पहिला भाग की
कॉमर्स म्हणजे बँकेतच नोकरी करायची का? तर नाही. बँकेत आपण नोकरी करू शकतो, नाही असं नाही. त्याचेही फायदे आहेत, तोटे आहेत. पण कॉमर्स घेतलं की तुम्ही बऱ्याच निरनिराळ्या क्षेत्रात जाऊ शकता. तुम्ही सरकारी कामात जाऊ शकता. IAS, IRS म्हणून जी ऑर्गनायझेशन आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, त्यांना कॉमर्सचीच लोक लागतात. शिवाय कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजे जे देशाचे ऑडिटर आहेत, त्यांनाही कॉमर्सचीच लोक लागतात. त्याबरोबर प्रत्येक कंपनीत असंख्य कॉमर्सची लोक असतात. आणि नुसतं बँका नाही तर इन्शुरन्स कंपन्या किंवा कुठल्याही तऱ्हेची कंपनी किंवा आपलं साधं किराणा मालाचं दुकान जरी असेल तरी त्यांना कोणतरी लागतंच आपले हिशोब ठेवायला. तर कॉमर्सचं ही गरज सगळीकडे आहे. कॉमर्स म्हणजे बँकेत नोकरी हे आता राहिलेलं नाहीये. आणि ब्लाइंड लोक ही बऱ्याच जागी कार्यरत आहेत. म्हणजे इन्फोसिसमध्येही आहेत, विप्रोमध्येही आहेत. शिवाय स्वतःचा बिझनेसही करत आहेत किंवा स्वतः सीएची फर्म टाकलेलेही ब्लाइंड लोक आहेत. तेव्हा जर जिद्द असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर तुम्हाला थांबवणारं आता काही नाहीये. पण हा, मेहनत करायची तयारी पाहिजे आणि बऱ्याच वेळेला नाही ऐकायची तयारी पाहिजे. लोक पदोपदी सांगतील की हे तुम्हाला जमणार नाही, पण आपल्याला प्रयत्न करत राहायचंय की ते जमवायचंय. कारण आता न जमेल अशा खूप कमी गोष्टी आहेत किंवा नाहीच आहेत आता कॉमर्सच्या क्षेत्रात. जे आपल्याला थांबवेल ते फक्त आपलं स्वतःची भीती. खूप छान उत्तर दिलं सर प्रश्नाचं. या खरंच खूप मुलांना आज हे क्लिअर झालं असेल किंवा खूप ही जी अफवा पसरवली जाते, मी तर म्हणेल की कॉमर्स मध्ये करिअर म्हणजे मॅथ्स का किंवा कॉमर्स मध्ये करिअर म्हणजे फक्त बँकिंग का, तर या दोन गोष्टींवर आज 100% फुल स्टॉप पडला असं मला वाटतं. मी पुढच्या प्रश्नाकडे वळताना असं म्हटलं जातं की शांततेच्या काळात जर का जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त कमी सांडावं लागतं. तर असं आता मी हे सगळी मुलं आज 10वी यांनी क्लिअर केली आहे चांगल्या मार्काने असेल किंवा आता पुढच्या करिअर पाथकडे बघतायत, तर तुम्हाला असं काय वाटतं की काय असे स्किल्स यांनी घेतले पाहिजेत किंवा सुरुवातीपासूनच स्टार्ट केले पाहिजेत प्रिपरेशन इन सायलेन्सच्या काळात, की ज्यामुळे त्यांना बाकी लोकांपेक्षा एक पाऊल पुढे टाकता येईल या कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये? कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये पाऊल पुढे टाकायचं तर 2 किंवा 3 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. एक तर तुमचं जे बेस आहे, जो पाया आहे अकाउंटचा, जो 11वी-12वीत घडला जातो, तो तुमचा पाया भक्कम पाहिजे. कारण मी असेही कॉमर्सचे लोक बघितलेली आहेत, ज्यांना दृष्टी चांगली आहे पण त्यांचा पायाच पक्का नाहीये. अशा लोकांचा पदोपदी त्यांना त्रास होतो की हे कसं करायचं, ते कसं करायचं. या उलट ज्यांचा पाया भक्कम आहे, ज्यांचं बेसिक चांगलं आहे, त्यांना हा त्रास होत नाही. तेव्हा 11वी-12वी मध्ये आपलं अकाउंट्सचं किंवा कॉमर्सच्या कुठल्याही विषयाचं आपलं बेसिक पक्क केलं पाहिजे. कारण ह्याचा फायदा नंतर होतो, खूप होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोफेशनल कोर्सेसकडे वळता किंवा ग्रॅज्युएशनकडे वळता तेव्हा या बेसिकचा फायदा खूप होतो. दुसरी गोष्ट म्हणजे कम्प्युटरचं, संगणकाचं ज्ञान असणं हे गरजेचं आहे. आज कुठल्याही क्षेत्रात आणि कॉमर्सच्या क्षेत्रात तर जास्तच, जर संगणकाचं ज्ञान नसेल, कम्प्युटर नॉलेज नसेल, तर तुम्हाला लोक उभं करणार नाहीत. आणि कम्प्युटरचं तुम्हाला इथंभूत माहिती पाहिजे असं नाही, पण कम्प्युटर नीट चालवता येतो, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, आणि कमीत कमी एक स्क्रीन रीडर चांगल्या प्रकारे चालवता येतो. तो जॉज असो, NVDA असो किंवा ऑर्का असो युनिक्सचा, फरक नाही पडत, पण कुठला तरी एक स्क्रीन रीडर नीट चालवता यायला हवा. या व्यतिरिक्त काही सॉफ्टवेअर्स आहेत जी कॉमर्स क्षेत्राला वापरली जातात, जी इतर क्षेत्रात नाही वापरत. म्हणजे कसं आहे, प्रत्येक क्षेत्राचं आपापले काही सॉफ्टवेअर्स वेगवेगळे असतात. तसं बरोबर. कॉमर्समध्ये 3 वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आहेत. ते आहेत टॅली, SAP आणि झोहो. हे 3 सॉफ्टवेअर्स भरपूर प्रमाणात वापरली जातात. त्यापैकी SAP हे एक ERP सॉफ्टवेअर आहे. म्हणजे त्यात नुसतं अकाउंट्स, फायनान्स नाही, तर तुमचं HR, प्रोडक्शन प्लॅनिंग, मटेरियल मॅनेजमेंट सगळंच येतं. हे मुख्यतः मोठमोठ्या कंपनीत असतं, पण ते पूर्णतः ऍक्सेसिबल आहे. जॉज, NVDA दोघांबरोबर ऍक्सेसिबल आहे. जोहो आत्ता अजून टेस्टिंग चालू आहे, पण ते ऍक्सेसिबल करायला त्यांनी तयारी दाखवलेली आहे. तर पुढे नजीकच्या काळात ते ऍक्सेसिबल होईल असं वाटतं. टॅली जॉज बरोबर ऍक्सेसिबल आहे, पण अद्याप NVDA बरोबर ऍक्सेसिबल नाही.
तर ह्या तीन पैकी कमीत कमी एक सॉफ्टवेअर आपल्याला नीट वापरता यायला हवं. कारण एक्सेल वर्ड हे आपल्याला सपोर्ट करतात प्रेझेंटेशन करायला किंवा रिपोर्ट बनवायला, पण तो डेटा एक्सेलसाठी कुठून येतो? तो डेटा या तीन सॉफ्टवेअर्स पैकी एकातनं येतो. तर तो डेटा येतो कसा हे आपल्याला माहिती पाहिजे. तर यापैकी कमीत कमी एक सॉफ्टवेअरचं आपल्याला चांगलं ज्ञान पाहिजे. आणि आधी मी जसं म्हणालो, जे NEP 2020 आलंय त्यात मॅथ्स आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिसला जो ऑप्शनल विषय आलाय प्रॅक्टिकल अकाउंटिंगचा, त्यात टॅली आहे. तो मेनली टॅलीच आहे त्या सब्जेक्टमध्ये. ते खूप छान माहिती दिली आणि मला आपल्या लिसनर्सला सगळ्यांना सांगायला हे जरूर आवडेल की सरांनी जे स्किल्स मेन्शन केले त्यासाठी स्नेहांकित ही आपली संस्था वन स्टॉप सोल्युशन आहे. इथं तुम्हाला सगळं काय मिळू शकतं. जर कोणाला कम्प्युटर बद्दल नॉलेज नसेल तर ते स्नेहांकितची जॉईन करून कॉम्प्युटरमध्ये स्किल्ड होऊ शकतात. टॅली विथ जॉज हा सरांचा कोर्स आहे, त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. आणि बाकी तुम्हाला करिअर बद्दल काही पाहिजे असेल तर स्नेहांकित इज ऑलवेज नेक्स्ट टू यू. सर मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. आता येऊया मेन करिअर स्ट्रीम्स कडे. तर मी कॉमर्स घेतलं, फॉर एक्झाम्पल मी व्हिज्युअल मी कॉमर्स चूज केलं, करिअर करतोय. तर जसं आपण आधी मेन्शन केलं की CA, CS आणि CMA ह्या आणि अशा अनेक करिअर पाथ्स कॉमर्समध्ये आहेत. तर जर मला CA करायचं असेल किंवा CS करायचं असेल, प्रोफेशनल कोर्सेसमध्ये जायचं असेल, तर 11वी-12वी पासून सुरुवात करणं ही योग्य वेळ आहे का? मी सुरुवात कशी केली पाहिजे यामध्ये? बघा, आता CS, CMA आणि CA या तीन ज्या संस्था आहेत, यांच्या ज्या संस्था आहेत जे या डिग्री देतात, CA ची, CS ची किंवा CMA ची, या ऑल इंडिया लेव्हलवर एकच संस्था आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही एकमेव संस्था आहे भारतात जी CA ची डिग्री देते. तसंच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ही एकमेव संस्था आहे जी CS ची डिग्री देते. आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, ज्याला आधी कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया म्हणायचे, ती एकमेव संस्था आहे भारतात जी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगची डिग्री देते. आता बऱ्याच वेळेला आपण हे बघितलं असेल, कोणी MBA करून आलं कुठल्याही क्षेत्रात, HR असो, फायनान्स असो, तर लोक आधी विचारतात की तू हे केलं कुठून, तुझं A ग्रेड होतं, B ग्रेड होतं का C ग्रेड कॉलेज होतं. पण CA, CS आणि CMA साठी असं कोणीही विचारत नाही. कारण ऑल ओव्हर इंडिया एकच संस्था आहे आणि एकच करिक्युलम आहे आणि एकच परीक्षा सगळे देतात, दृष्टिबाधित असो किंवा सायटेड असो. अर्थात याच्यात दृष्टिबाधित लोकांना थोडं कन्सेशन दिलं जातं, म्हणजे रायटरची सोय त्यांना आहे, पण तो रायटर स्वतः शोधावा लागतो आणि प्रत्येक तासासाठी 20 मिनिटं एक्स्ट्रा दिली जातात. आणि सगळं जे स्टडी मटेरियल आहे ते सॉफ्ट कॉपीमध्ये इन्स्टिट्यूटकडनं प्रोव्हाइड केलं जातं. मात्र परीक्षेच्या प्रश्नांमध्ये किंवा क्वालिफाईंग मार्क्समध्ये काहीही सोय दिली जात नाही. आणि हे अतिशय चांगलं आहे, कारण उद्या आपण जेव्हा नोकरी शोधायला जातो तेव्हा आपली कॉम्पिटिशन जे सायटेड लोक आहेत त्यांच्या बरोबर आहे. आणि आपल्याला मार्कांमध्ये किंवा क्वालिफाईंगला कन्सेशन मिळालं नाही, याच्यामुळे लोक आपल्याला त्याच स्टँडर्डला मोजतात. कारण एक आहे की आपल्याला डिस्काउंट हवा किंवा कन्सेशन हवं म्हटलं की लोकांचा एक दृष्टिकोन होतो की हे जरा खालच्या लेवलचे आहेत, सब स्टँडर्ड आहेत किंवा अप टू द मार्क नाही आहेत. तर तसं कुठल्याही दृष्टिबाधित चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट बरोबर होत नाही. कारण त्यांनाही तेच पेपर द्यावे लागतात आणि तेवढेच कठीण द्यावे लागतात. तसंच BMS हा जो कोर्स आहे त्यासाठी क्वालिफाईंग एक्झाम असते 12वी नंतर. तर ती उत्तीर्ण झाली तर ग्रॅज्युएशनच्या बरोबर BMS करता येतं. त्यानंतर हे BMS मात्र फक्त काही निवडक युनिव्हर्सिटीजच देतात, मुंबई, पुणा, त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटी. आता ते सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये अवेलेबल नाहीये आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीत काही निवडक कॉलेजेसमध्ये आहे. पण जर मिळालं तर नक्की घ्यावं. त्यानंतर आपलं रेग्युलर BCom आहे, MCom आहे. पण या सगळ्यांसाठी एक मुख्य आहे की 11वी-12वी मध्ये आपला बेस स्ट्रॉंग करायला हवा. हे कितीही वेळा सांगितलं तरी कमी पडेल की जर आपला पाया खंबीर असेल तर वरची जी इमारत बांधतोय आपण ती एकदम सशक्त होऊ शकते. पण जर वा, पायाच खराब असेल तर तुम्ही पुढे कितीही वर बांधलं तरी ते डुगडुगतच राहणार. अगदी खरंय सर, अगदी खरंय. खरंच म्हणजे समीर जेव्हा मी समीर सरांना ऐकतोय आता. समीर हा सर. मी एक सांगू का?
हा बोला ना गद्रे सर. कॉमर्सला जाणार असतील मुलं तर त्यांनी मॅथ्स सोडू नये. हो, सोडू पुष्कळ नये सर. पण मॅथ्स सोडतात आणि 10वी देतात, पण त्यांनी हो बाजूला तरी मॅथ्स शिकावं हो हे मला वाटतं. कारण आपल्याला मॅथ्स टीएला तर आहेच आणि कुठल्याही कॅल्क्युलेशनला मॅथ्स लागणारच त्या. हो ते आहे सर. पण कसं आहे, मॅथ्स मध्ये जे ट्रिग्नॉमेट्री वगैरे गद्रे सर, शिकवलं जातं त्याची समीर सर, गरज पडत नाही. हा हॅलो. नाही, ट्रिग्नॉमेट्री नका. हा जसं मगाशी समीर सरांनी आपल्याला सांगितलं ना की कॉमर्स करताना मॅथ्सचं तसं बेसिक गुणाकार, भागाकार आणि बेरीज वजाबाकीच तुम्हाला ज्ञान असणं महत्वाचं आहे. आता बरेचसं हे तर आपल्याला कम्प्युटरच्या प्रोग्रामिंग मध्ये मिळून जातं आणि ह्याच क्रिया आपल्याला जर करायच्या आहेत तर ते बरोबर आहे की साईड बाय साईड मॅथ्सचं, म्हणजे आपण कॉलेजमध्ये विषय न घेता सुद्धा हो साईड बाय साईड मॅथ्सचं नॉलेज ठेवू शकतो, असं म्हणजे मला कळतंय म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून. बरोबर आहे का समीर सर? हो, नाही ठेवावं. पण कसं आहे की मी घेतलं नाही समजा 10वीला, आता कॉमर्सला जायचंय तर मी जाऊ शकतो का? तर नक्की जाऊ शकता. येस तुम्ही सर. 10वीला नाही घेतलं म्हणून मी नाही जाऊ शकत असं नाही, तो बार नाहीये. पण कुठलंही ज्ञान घेतलेलं कधी वाया जात नाही. आणि दुसरी गोष्ट सर, कॉमर्स मधलं जे मॅथ्स आहे, म्हणजे जरी तुमचा 10वी पर्यंत पाया मॅथ्सचा 10वीचा जो मॅथ्स आहे त्याचा नसेल तरी इट इज डुएबल. म्हणजे जर हो टेक्नॉलॉजी हो बघतोय तर त्या थ्रू, आणि सीएम चा जर विचार केला तर जसं सर आपल्याला माहिती आहे की सीए मध्ये 3 लेवल असतात: हम्म, फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल. तर हम्म, यामध्ये फक्त जी एंट्रन्स स्टेज आहे त्याला मॅथ्स असं पर्टिक्युलरली येतं. बाकी जसं सरांनी सांगितलं की गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हेच तुमचं बेसिक चांगलं पाहिजे. आणि त्यामध्ये पण कॅल्क्युलेटर अलाउड केलेलं असतं आपल्याला. तर त्यामुळे म्हणजे हे तर 100% खरं आहे की ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट आपल्याकडे मॅथमॅटिकल स्किल ते पाहिजे, कॅल्क्युलेशन स्किल पाहिजे. पण जे आपण हार्ड कोर मॅथ्स म्हणतो ना, जे सायन्समध्ये लागतं, ते असलंच पाहिजे असं गरज आहे. म्हणजे आतापर्यंत कसा हम्म, की भ्रम होता की जर मॅथ्स असेल तरच कॉमर्स, नाही तर मॅथ्स नसेल तर कॉमर्सच घेता येणार नाही. तर तो भ्रम चुकीचा आहे असं आपल्या या सेशन मधून हम्म, आपलं सांगायचं उद्दिष्ट हो आहे. तर जसं सर तुम्ही सांगितलं की सीए, सीएस, सीएमए, बीएमएस असे अनेक करिअर पाथ्स आपल्याकडे आहेत. आणि त्यासाठी आपल्याकडे भरपूर साधनं सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे आपण हे म्हटलं तर वावगं नाही ठरणार की साधनं तर आहे, साधना करायची गरज आहे. जसं तुम्ही सांगितलं की 11वी-12वीला बेस स्ट्रॉंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर सर मला असं वाटतं की या कोर्सेस बद्दल आता मी तुमच्याकडून ऐकलं, ऍज अ स्टुडंट मी तुमच्याकडून ऐकलं की सीए, सीएस, सीएमए खूप सारे कोर्सेस आहेत. अजूनही कोर्सेस असतील, जसे जसे आपले मित्र गुगलला सर्च करतील, युट्यूबला बघतील तसं त्यांना कळेल. पण मला हे कन्फ्युजन होतं आता की मी स्वतःसाठी हे कसं डिसाईड करू की मी सीए करायचं की सीएस करायचं की सीएमए करायचं की अजून काही करायचं. कसं आहे, 11वी-12वी मध्ये तुम्हाला पूर्ण कॉमर्सची तोंडओळख होते. मग इकॉनॉमिक्स असो किंवा थोडासा लॉ असो, ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट असो किंवा बेसिक अकाउंट्स असो, ती थोडीफार तोंडओळख होते जवळजवळ सगळ्या विषयांची. आता यानंतर आपल्याला ठरवायचं आहे की या सगळ्यांमध्ये आपल्याला काय आवडतं. कारण प्रत्येक विषयात सीए म्हणा, सीएमए म्हणा, सीएस म्हणा, बीएमएस म्हणा किंवा दुसरं कुठलंही म्हणा, काही भाग तर कॉमन असतोच. पण त्यानंतर जास्त भर कुठल्या भागावर दिला जातो ते प्रत्येकाचं वेगवेगळं होतं. म्हणजे आता तुम्हाला जर समजा लॉ करायचा आहे किंवा पुढे तुमचं आहे की मला LLB पण करायचंय, तर सीएस तुम्हाला फायद्याचा पडेल, कंपनी सेक्रेटरी. कारण तो अख्खा लॉवरच बेस आहे त्याचा, कॉर्पोरेट लॉवर, कॉर्पोरेट लॉ आणि इतर रिलेटेड लॉजवर. किंवा तुम्हाला पुढे असं ठरवायचंय की मला जाऊन कुठेतरी प्लॅनिंग मध्ये जायचंय किंवा मला हार्डकोर अकाउंट्स करायचंय, तर त्यासाठी मग तुम्हाला सीए निवडावं लागेल. किंवा तुम्हाला असं ठरायचंय की मला कुठल्या औषधी कंपनीमध्ये जायचंय किंवा मला अशा जागी जायचंय की तिथे खर्चांची मोजमाप करायची आहे की अमुक एका गोष्टीची किंमत किती पाहिजे, तर मग तुम्हाला कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये जायला हवं. ते स्वतःचं स्वतः निवडायला हवं की तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे. आणि हे तुम्ही 12वीलाच निवडायला हवं असं नाही. 12वीला जर तुम्ही निवडून गेलात तर तुम्हाला फाउंडेशन, इंटर आणि फायनल 3 टप्पे आहेत. पण जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर गेलात तर फाउंडेशनचा टप्पा कमी होतो. तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर गेलात तर तुम्हाला 3 अजून वर्ष मिळतात तुम्हाला कुठल्या क्षेत्रात जायचंय हे निवडायला. तसं बरीच लोक दृष्टीबाधित आणि सायटेड 12वी नंतरही जातात, बरीच लोक बीकॉम करूनही जातात. तो वैयक्तिक निर्णय आहे. दोन्ही गोष्टी दोन्ही वेळेला म्हणजे 12वी किंवा बीकॉम दोन्हीचे फायदे आहेत, तोटे आहेत. पण
कुठला मार्ग चुकीचा आहे असं नाही, ते वैयक्तिक गोष्टींवर अवलंबून आहे. तो तुमचा निर्णय असेल. ओके. म्हणजे 11वी-12वीला जशी विषयांची तोंडओळख मुलांची होईल त्या दृष्टीने म्हणजे विद्यार्थी ठरवू शकतात की सीए केलेला पाहिजे, सीएस करायला पाहिजे की सीएमए करायला पाहिजे. सर, तुम्ही जसं मेन्शन केलं आता की बीएमएस हा कोर्स आहे, तर ह्या कोर्समध्ये किंवा 11वी-12वी मध्ये आता जसं मॅथ्स आणि सेक्रेटरी प्रॅक्टिसला ऑप्शनल म्हणून टॅली म्हणजे प्रॅक्टिकल अकाउंट्स हा विषय इंट्रोड्यूस केलाय. तर टॅली असं खूप वेळा ऐकायला मिळतं की व्हिज्युअली इम्पेअर्ड कसे वापरतील किंवा काय, तर त्यासाठी आपल्याकडे काही आहे का? म्हणजे त्यासाठी एखादा कोर्स असेल किंवा काय असेल ते म्हणजे कसं शक्य होऊ शकतं टॅली? आणि 11वी-12वीच्या मुलांनी जर का सुरुवातीलाच जर का टॅली अकाउंटच्या बेसिक सोबत जर जर शिकायला सुरुवात केली तर हे फायद्याचं ठरेल का? टॅली अकाउंट्सच्या बेसिक बरोबर शिकणं नाही ठरणार. एक तर 11वी झाल्यानंतर शिकावं. कारण 11वी मध्ये तुम्हाला मुख्य तोंड ओळख होते की अकाउंट्सचे प्रकार काय, म्हणजे ऍसेट म्हणजे काय, एक्सपेन्स म्हणजे काय, किंवा पेमेंट, रिसीट, जर्नल, हे जे बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणतो ते काय असतात. तर 11वी नंतर त्यांनी केलं तर फायद्याचं होऊ शकतं. पण 11वी मध्ये केलं तर कसं आहे, मूलभूत गोष्टी अजून त्यांना शिकवलेल्या नसतात, तर टॅली त्यांना तिथे कठीण जाऊ शकतं. शिवाय टॅली हे आहे ते माऊस बेस्ड सॉफ्टवेअर आहे, म्हणजे ते माऊसवर चालतं. त्यामुळे जॉज जे आहे किंवा एनव्हीडीए ते त्याला पूर्ण सपोर्ट करत नाही, आउट ऑफ द बॉक्स करत नाही. आपल्याला जॉज कर्सरनी फिरून ते बघावं लागतं. आणि एनव्हीडीए अनफॉर्च्युनेटली सध्या टॅलीला सपोर्ट करत नाही. पण ब्लाइंड लोकांनी टॅली वापरावं म्हणून आम्ही एक कोर्स केलेला आहे तयार, टॅली विथ जॉज. हा कोर्स पृश्नी नावाच्या संस्थेबरोबर स्नेहांकित हेल्पलाईननी डेव्हलप केलेला आहे आणि तो पृश्नीच्या वेबसाईटवर आहे, अवेलेबल आहे. ते व्हिडिओज आहेत आणि ते व्हिडिओ बघून लोकांनी शिकायचं आहे. म्हणजे जसं आपण कोर्सेरा किंवा उडान या सगळ्या साईट्सवर बघतो तसं व्हिडिओ बघून तुम्हाला शिकायचं आहे. आणि हा कोर्स तुम्ही हवं तेव्हा करू शकता, तुमच्या स्पीडनी करू शकता. आणि तुम्हाला हे 11वी-12वीतच केलं पाहिजे असं नाही, हे तुम्ही ग्रॅज्युएशनच्या वेळेला किंवा सुट्टीतही करू शकता. पण हा टॅली किंवा जोहो याचं नॉलेज गरजेचं आहे, कारण तुम्हाला करिअरमध्ये तेच लागणार आहे. त्याच सॉफ्टवेअरचा तुम्हाला वापर करायचा आहे. आणि जर कोणाला या कोर्सबद्दल अधिक माहिती हवी असेल तर त्यांनी स्नेहांकित ऑफिसशी संपर्क साधावा. ते तुम्हाला त्याचं लिंक, वेबसाईट वगैरे सगळं प्रोव्हाइड करतील. येस. सो सगळ्यांनी त्यांना कॉमर्समध्ये करिअर करायचंय किंवा कुठल्याही इतर क्षेत्रात करिअर करायचंय, जसं मी आधी सांगितलं, आता परत सांगतो की स्नेहांकित हे वन स्टॉप सोल्युशन आहे तुमच्या कुठल्याही गरजेसाठी. कारण जसं आधी सुरुवातीला सेशनच्या सुरुवातीला मंगल मॅमने सांगितलं की मोर दॅन 20 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे या स्नेहांकितकडे व्हिज्युअली इम्पेअर्ड, ब्लाइंड आणि वेगवेगळ्या डिसेबिलिटीशी डील करताना. त्यामुळे तुमचा जो प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन हे स्नेहांकितकडे नक्की असेल, किंवा नसेल तर ते तुम्हाला सापडून तरी नक्की देईल. त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की स्नेहांकितशी कनेक्टेड राहा, करिअरमध्ये फार फायदा होईल. सर, एखाद्याला जर का फॉरेनला जायची इच्छा असेल, फॉरेन किंवा फॉरेन करिअर्समध्ये इंटरेस्टेड असतील, जसे सीएफए किंवा एसीसी आम्ही जे ऐकतो, तर असे फॉरेनमध्ये पण कॉमर्सवाल्यांसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे का काही? आहे, भरपूर आहे. आता यात दोन भाग आहेत. एक लोक जी इथे कुठली तरी प्रोफेशनल डिग्री घेऊन जातात आणि जी फक्त ग्रॅज्युएशन करून जातात. आता सीएफए वगैरे जे कोर्सेस आहेत त्याच्या परीक्षा भारतातही होतात आणि हे इंटरनॅशनली रेकॉग्नाइज्ड आहेत. अरे वा. तर त्यांच्यासाठी तुम्ही भारतातही परीक्षा देऊन बाहेर जाऊन करिअर करू शकता. किंवा तुम्ही जर प्रोफेशनल डिग्री घेऊन गेलात, म्हणजे उदाहरणार्थ सीए घेऊन तुम्ही परदेशी गेलात, समजा US मध्ये गेलात किंवा UK ला गेलात, इंग्लंडमध्ये, तर इंग्लंडची स्वतःची संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंग्लंड अँड वेल्स. तशी ऑस्ट्रेलियाची पण स्वतःची संस्था आहे, चार्टर्ड अकाउंटंट्स इन्स्टिट्यूट ऑफ ऑस्ट्रेलिया. पण आपल्या सीए इन्स्टिट्यूटचं या जवळजवळ मला वाटतं काहीतरी 58 का 60 देशांच्या इन्स्टिट्यूट्स बरोबर करार आहे की सीए ची डिग्री तुम्ही घेऊन गेलात किंवा सीएस ची डिग्री घेऊन गेलात की तुम्हाला तिकडच्या इन्स्टिट्यूटची डिग्री लगेच मिळते किंवा 1-2 पेपर देऊनच मिळते. तुम्हाला पूर्ण अख्खी प्रोसेस तिकडे करावी लागत नाही. तर तो एक फायदा होतो की आपला वेळ वाचतो तेवढा. आणि अनेक असे आहेत जे परदेशी जाऊन पण एकदम उत्कृष्टरित्या करता आहेत. अर्थात परदेशी जायचं का भारतात राहायचं हा स्वतःचा वैयक्तिक निर्णय आहे. दोन्ही प्लस पण आहे, मायनस पण आहे.
ते स्वतःचा निर्णय आहे. Yes, आणि जसं मुलं आता करिअर कॉमर्स एकदा चूज करून पुढे जातील तसं त्यांना त्याच्यातलं आपापसेच कळायला लागेल की कशात काय फायदा आहे किंवा म्हणजे त्यांचं फ्युचर कुठे आहे इन शॉर्ट त्यांना कळायला लागेल. नक्कीच सर. माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो की तुम्हाला असं काही नावं वगैरे माहिती आहे का की म्हणजे आपण इन्स्पिरेशन ठेवू शकतो ऑल्सो इन्क्लुडिंग यू म्हणजे तुम्ही ते इन्स्पिरेशन आहातच पण असे काही व्यक्ती की ज्यांना इन्स्पिरेशन ठेवू शकतो आणि त्यांनी ते अचीव्ह केलंय त्यामुळे आपल्याला जर ते अचीव्ह करायचं असेल तर कायम एक प्रेरणेची गरज असते तर आपल्या समोर अशी काही नावं आहेत का म्हणजे? अशी अनेक नावं आहेत. कॉमर्सच्या क्षेत्रातही आहेत आणि कॉमर्सच्या क्षेत्राच्या बाहेरही आहेत. कॉमर्सच्या क्षेत्राच्या बाहेरचं बोलायचं तर एक मोठं नाव आहे परिमला भट. येस. त्यांचं खरंच म्हणजे इन्स्पिरेशनल आहेत आणि सगळ्यांसाठी रोल मॉडेल आहेत त्या. दुसरं कॉमर्सच्या क्षेत्रातलं नाव घ्यायचं तर तशी अनेक आहेत. एक म्हणजे पूजा करावीर शेट्टर म्हणून एक हुबलीच्या आहेत. त्या स्वतः सीए फर्म चालवतात. एक गुजरातमध्ये राजकोटला एक सीए आहेत. पूर्ण दृष्टीबाधित आहेत पण ते ट्रायब्युनल आणि हायकोर्टमध्येही अपीलला जातात. तिथपर्यंत ते गेलेले आहेत. असे अनेक आहेत प्रॅक्टिसमध्येही आणि सर्व्हिसमध्येही. एक तर श्री रामकृष्ण म्हणून आहेत मुंबईचेच. ते IDBI मध्ये खूप मोठ्या पदावर गेलेले. ओके. तर असे अनेक लोक आहेत. लिस्ट खूप मोठी आहे. हो, लिस्ट खूप मोठी आहे. म्हणजे आपल्याकडे जर आणि एक गोष्ट सांगू इच्छितो. एक व्हॉट्सअप ग्रुप आहे सिनर्जी म्हणून जिथे सगळे PWD पर्सन्स विथ डिसेबिलिटीज आहेत जे सीए आहेत किंवा सीएचा कोर्स करत आहेत. जर कोणाला सीए मध्ये ऍडमिशन घेऊन मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी या व्हॉट्सअप ग्रुपसाठी स्नेहांकितशी संपर्क करावा. ते तुम्हाला त्यांच्या जे मॉडरेटर्स आहेत त्या ग्रुपच्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देतील ऍड करायला. असेच ग्रुप CMA CS या करिअर्ससाठी पण आहेत. ओके. म्हणजे सपोर्ट सिस्टीम खूप मोठी तयार आहे जर आज कोणाला कॉमर्स मध्ये करिअर करायचं असेल तर. एक्सक्यूज मी सर, मला विचारायचं होतं. हा, माझं कॉमर्स झालं आता IT मध्ये 12th सायन्स झालं माझं आणि 13वीला तुम्ही बीकॉम करणार आहे. तर बीकॉम मध्ये सब्जेक्ट कोणते कोणते असतात? तुम्ही काय केलंय आता? माझं आता 12वी झालं कॉमर्स मध्ये IT. ओके. हा 12 झालं माझं. हा मला सेकंडली 2 भेटले आणि मग 13वीला तुम्ही बीकॉम मध्ये ऍडमिशन घेणार आहे. ओके. बीकॉम मध्ये मेनली तुम्हाला अकाउंट्स असेल, कॉस्टिंग आहे, लॉ आहे. हे 3 तर मुख्य आहेत. इकॉनॉमिक्स आहे बीकॉमला. आणि मी ऍडमिशन जीजी कॉलेजला घेणार आहे वसईमध्ये. जीजी कॉलेज. अच्छा, ओके. म्हणजे ते मुंबई युनिव्हर्सिटी खालती येतं. हो हो. हा, मग तिकडे तुम्हाला मेनली अकाउंट्स, लॉ, इकॉनॉमिक्स हेच मेन विषय असणार आहेत. अकाउंट्सचे 3 पेपर असतात फायनलला TY बीकॉमला. ओके ओके. हा, यासाठी एक्सेलचं ज्ञान असणं गरजेचं आहे कारण जे अकाउंटचे फॉर्मॅट असतात कारण ते फॉर्मॅट महत्वाचे आहेत. कारण कसं आहे की त्या फॉर्मॅटमध्ये नाही टाकलं बरोबर तर मग मार्क जातात. म्हणजे आपल्याला ज्ञान असूनही मिळत नाहीत मार्क. तर एक्सेल हे खूप फायद्याचं आहे प्रॅक्टिस करायला. ओके सर. हा, थँक्यू. थँक्यू. आता आधी बाकी कोणाला काही प्रश्न असतील तर लेट्स कीप फ्लोर ओपन फॉर द क्वेश्चन्स. चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा अनम्यूट करू शकता. मी सगळ्यांना चॅट बॉक्स मध्ये पाठवले तरी चालतील. येस. आणि जितके प्रश्न विचाराल तितके तुमच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज पुढे ओपन असतील. त्यामुळे मला तर असं वाटतं की माझ्या वेळेस जर मला हे सेशन मिळालं असतं तर कदाचित माझी जर्नी अजून सोपी झाली असती. त्यामुळे सगळ्यांनी याचा खूप खूप बेनिफिट उचलायला पाहिजे. कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का समीर सरांना? तर प्लीज स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. नाही समीर सर, सध्या तरी प्रश्न नाही आहेत काही. ठीक आहे. जर नंतर कोणाला प्रश्न आठवले तर ते स्नेहांकितकडे पाठवा. आम्ही प्रयत्न करू की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ. हॅलो, कोणी बोलत होतं का? विचार होतं का आता? नाही, मीच म्हणतोय सर. कंटिन्यू करायचं का? हो. हाँ, रुबीना प्रश्न विचारा. हाँ हाँ सर, मतलब मेरे लड़के ने भी कॉमर्स लिया है हाँ, तो उसने मतलब SP लिया है, मैथ नहीं लिया है. तो मैथ लेना जरूरी है कि अभी 11th में एडमिशन लिया है कॉमर्स? नहीं नहीं, मैथ्स लेना जरूरी नहीं है बट वो थोड़ा हाँ. मैथ्स का नॉलेज साइड बाय साइड लेके रखेगा तो अच्छा है. अच्छा है. हाँ, SP में भी कोई लेकिन- बुराई नहीं है. SP भी बहुत अच्छा सब्जेक्ट है. ठीक है सर. और ये हिंदी मराठी नहीं लिया, उसने IT लिया है. हाँ ठीक है ना, कोई प्रॉब्लम नहीं. IT का कॉम्बिनेशन काफी अच्छा है.
हा, ठीक आहे सर, थँक्यू. थँक्यू. अजून कोणी आहे का ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत? प्रश्न यायला की छान वाटतं. तसं बहुतांश प्रश्नांचं उत्तर आपण दिलंच आहे आपल्या सेशन मधून. हो, मग आय थिंक मला वाटतं समीर सर आपण कन्क्लुजन कडे घेऊया का? चालेल चालेल. हा. So टू कन्क्लूड, मला असं वाटतं की आजचं सेशन हे खूप आपल्यासाठी एक सफल सेशन राहिलंय. असं म्हटलं जातं की मंजिल पे तो मिल जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो लोग है जो घर से निकले ही नाही. त्यामुळे आज ज्यांनी हे सेशन अटेंड केलं किंवा युट्यूबवर आपल्याला ऐकतायत, की दॅट इट सेल्फ इज द व्हेरी गुड स्टेप. जी पहिली स्टेप आहे जी तुम्ही तुमच्या यशस्वी करिअरच्या दृष्टीने टाकताय, तुमची जिज्ञासा तुम्ही दाखवताय की मला काहीतरी जाणून घ्यायचंय नवीन. आणि मला असं वाटतं की आजचं सेशन हे एक जस्ट पुश आहे तुमच्यासाठी की करिअर इन कॉमर्स करताना तुम्ही सुरुवात कुठून केली पाहिजे. बाकी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे, खूप सारे बाकी फील्ड्स आहे जे हळूहळू तुम्हाला स्वतःला लक्षात येतील जेव्हा तुम्ही कॉमर्समध्ये एंट्री कराल त्यावेळेस. सो मी आता आभार प्रदर्शनाकडे वळतो. मी सर्व स्नेहांकित, सर्व कमिटी मेंबर्स आणि सर्व पार्टिसिपंट्स जे आज आपल्यासोबत सहभागी झाले किंवा युट्यूबवरून आपल्याला ऐकतायत, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही जसं समीर सरांनी सांगितलं की आपण या सेशनसाठी आपली उत्सुकता दाखवली, त्याबद्दल खूप खूप आभार. आपल्या चेअरपर्सन परिमला भट मॅडम यांचे मनापासून आभार की त्यांनी मला संधी दिली आणि हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. हे तिसरं सेशन होतं आपल्या सिरीज मधलं आणि आपलं एक सेशन आहे MSW वर. तर ज्यांना करिअर त्यामध्ये करायचं असेल किंवा आपले कोणी मित्रमैत्रिणी असतील तर जरूर सांगा, जरूर शेअर करा. त्यानंतर मी CA समीर लेटे सर ज्यांनी आपल्या समोर सगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज एकदम व्यवस्थित पद्धतीने उलगडून सांगितल्या. त्यातले रिसोर्सेस कुठे मिळतील आपल्याला हे सगळं करण्यासाठी, त्या रिसोर्सेसचा पत्ता देखील त्यांनी आपल्या समोर दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण असेल तर एक प्रॉब्लेम सॉल्व्हर सेशन हे होतं असं म्हणायला काही हरकत नाही. यासोबतच हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच.